19 जुलै 2023 रोजीच्या काळ रात्री इरसालवाडीची भयानक दुर्घटना घडून 84 जणांचा मृत्यू झाला होता। आज या दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं। यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा अश्रूंचा बांध फुटला। हे भयानक चित्र इरसालवाडी येथील कंटेनर हाऊसमध्ये श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात दिसून आलं। यावेळी 84 जणांचे सामुदायिक वर्षश्राद्ध करण्यात आलं। मृतांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळावं अशी प्रार्थना करताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले। यावेळी 22 बालकं जी आपल्या पालकांना मुकली आहेत त्या मुलांच्या समोर दुःखच दुःख दिसत होतं। यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही दुःख अनावर झालं होतं। पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण योजना आणली, त्या पाठोपाठ महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना देखील आली आहे। यावर मात्र आता मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या योजनेला पकडून वेगळंच ट्विट केलंय। लाडकी बहीण लाडका भाऊ आणला, त्यानंतर आता लाडका रस्ता कधी होणार असं ट्विट करत गुरव यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय। कोकणातील आणि विशेष करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था लक्षात घेता सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी हे ट्विट केलंय। स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रेवस जेट्टी येथील समुद्रकिनारी एक बोट समुद्रमार्गे डिझेल घेऊन येणार होती। पथकानं पाळत ठेवल्यानंतर एक संशयित बोट तस्करीच्या डिझेलसह आढळून आली। ही बोट ताब्यात घेऊन बोटीवर असलेले गणेश कोळी, विनायक कोळी, गजानन कोळी सर्व राहणार बोडणी अलिबाग आणि मुकेश निषाद राहणार उत्तर प्रदेश या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। यावेळी 33,000 लिटर तस्करी केलेल्या डिझेलसह 36,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वन्यजीव पशुपक्षी यांना अपघात झाल्यास किंवा ते आजारी पडल्यास त्यांना दुखापत झाल्यास उरण तालुक्यात कुठेही सुसज्ज आणि अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त पशुवैद्यकीय रुग्णालय नाही। त्यामुळे दिवसेंदिवस वन्यजीवांच्या मृत्यू संख्येत वाढ होताना दिसून येते। यात पशुपक्ष्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे। त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उरण तालुक्यात सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधायुक्त पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्याची मागणी पत्रव्यवहाराद्वारे फॉन या निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी संस्थेनं प्रशासनाकडे केली आहे। उरण तहसील कार्यालयातील आरसीसी स्लॅबला गळती लागल्याने सध्या पावसाळ्यात कार्यालयात ये-जा करणाऱ्यांवर जल अभिषेक होत आहे। संबंधित प्रशासनानं तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याचे बाकडे याची योग्य सांगड न घालता फक्त लाखो रुपये खर्चून इमारतीच्या छतावर नियोजन शून्य पत्र्याची शेड तयार केली आहे। मात्र गळती लागल्याने फरशीवर साचून राहणाऱ्या पाण्यात पाय घसरून दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जाते। उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी जातीने लक्ष घालून दुरुस्तीचं काम हाती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे। पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची भयान दुरवस्था झाली आहे। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि दगडगोट्यांनी महामार्ग धोकादायक बनलाय। महामार्गाच्या या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांनी खारपाडा, पेण ते नागोठणे, इंदापूर, माणगाव पट्ट्यात पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी पेण प्रांताधिकारी कार्यालय आणि नागोठणे कामत येथे बैठक घेऊन जनतेचे प्रश्न आणि समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे इशारे दिले आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।